नमस्कार. मी डॉक्टर उल्का समरेंद्र नाईक निंबाळकर. आज जे तुमच्यासाठी पुस्तक घेऊन मी आलेली आहे, जावे भावनांच्या गावा, डॉक्टर संदीप केळकर. बुद्ध्यांकाबद्दल खूप चर्चा होते, ऐकलं जातं, पण भावनांक हा कन्सेप्ट काय आहे आणि भावनांक का महत्त्वाचा आहे असं एक मला जाणून घ्यावंसं वाटलं. इमोशनल इंटेलिजन्स, आणि त्या अनुषंगाने बरंच वाचन केलं. तर मराठीमधलं हे पुस्तक खूप छान आहे. पूर्वी एकदा वाचलं होतं, आता पुन्हा मी वाचलं. आणि खरं हे पुस्तक असं आहे की ते पुन्हा पुन्हा वेगवेगळ्या टप्प्यांवर वाचत राहावं. कन्सेप्ट ज्या आहेत त्या सुरुवातीला समजायला खूप अवघड वाटतात, परंतु समजून लाईफ जर आपल्याला समृद्ध आणि चांगलं जगायचं असेल तर त्या समजून घेणं अनिवार्य आहे. म्हणजे आपण म्हणतो ना, हा कंपल्सरी सिलॅबस आहे की भावनांक म्हणजे काय, तर मला कोणत्या भावना आत्ता येत आहेत, जाणवत आहेत, ते आपल्याला कळणं, भावनिक साक्षर असणं. आपण म्हणतो की हा खूप संवेदनशील आहे, मला खूप राग आला, मला असूया वाटतीये, द्वेष वाटतंय, तर नक्की या भावनांपैकी आत्ता काय वाटतंय हे समजून घेतलं पाहिजे. त्यातल्या भावनांचं कधी दोन भावना एकत्र असतात, भावनांचे वेगवेगळे पदर असतात. तरी असे बरेच आस्पेक्ट आहेत, त्याच्यासाठी हे मुळातून पुस्तक वाचायला पाहिजे. डॅनियल गोलमनने इंग्रजीमधून लिहिलेलं आहे इमोशनल इंटेलिजन्स अँड वर्किंग विथ इमोशनल इंटेलिजन्स. ही पुस्तकं वाचण्यासारखी आहेत. तर जे जे मला महत्त्वाचं वाटलं आज तुम्हाला सगळ्यांना सांगण्यासाठी, ते मी थोडंसं असं फ्लॅगिंग करून ठेवलेलं आहे. हेल्थ म्हणजे काय, तर हेल्थ म्हणजे आपल्याला काय वाटतं, हेल्थ इज नॉट मिअर अब्सेन्स ऑफ डिझीज बट प्रेझेन्स ऑफ फिजिकल, मेंटल, इंटेलेक्च्युअल अँड स्पिरिच्युअल वेलबिंग. बघा, आरोग्याची व्याख्या WHO ने कशी केलेली आहे की आजार नसणं म्हणजे आरोग्य नाही, तर फिजिकल, मेंटल, इंटेलेक्च्युअल आणि स्पिरिच्युअली वेलबिंग असणं, आपण चांगलं असणं. वेलबिंग म्हणजे चांगलं, या 4 आस्पेक्ट त्यांनी दिलेले आहेत. आणि त्यातला भावनांशी रिलेटेड हे सगळे उरलेले म्हणजे सगळेच आस्पेक्ट आहेत. कारण आपण खूप डिप्रेस असू तर आपल्याला काहीच करावंसं वाटत नाही आणि आपल्या शरीरावरही ते उमटतं. आणि डिप्रेशन घालवण्यासाठी डॉक्टर सांगतात की घाम येईपर्यंत व्यायाम करा, म्हणजे पुन्हा आपण देहाला काम दिलं तर मनसुद्धा दुरुस्त होतं. देह, मन, बुद्धी असं सगळं एकच आहे, असं वेगवेगळं करता येत नाही. आणि म्हणून भावना आपल्या स्वतःच्या समजून घेणं आणि आपल्या शरीरावर त्याचा काय परिणाम होतं हे खूप महत्त्वाचं ठरतं. इन्स्टेड ऑफ ब्लेमिंग द डार्कनेस इट इज बेटर टू लाईट अ कॅन्डल. हे मला खूप वाक्य आवडलं. आता दिवाळीचा नुकताच सण झाला आहे, तर डार्कनेसला ब्लेम करणं हे खूप सोपं असतं, पण सगळ्या अवतीभोवती अंधार असताना आपण एक छोटीशी का होईना पंथी लावण्याचा नक्की प्रयत्न करायला पाहिजे. आणि ती पंथी कशी लावता येईल, तर अशाच चांगल्या लेखकांची चांगली पुस्तकं वाचून, त्यांच्याशी मैत्री करून, चांगले मित्र जोडून, पुस्तकरूपी मित्र जोडून आपल्याला ही मैत्री करता येते. भावना, मला जो विचार याच्यातला चमकला, मी चमकून गेले, तो मला असा वाटला, मनुष्यामध्ये हजारो वर्षाच्या उत्क्रांतीमधून विविध प्रकारच्या गरजा पूर्ण करण्यासाठी भावनांची यंत्रणा निर्माण झाली. भावना मुळातच निर्माण का झाल्या, तर पुन्हा हे जे मानवी अस्तित्व आहे ते टिकवण्यासाठी या भावनांची यंत्रणा निर्माण झाली. उदाहरणार्थ, सुरक्षिततेची गरज पूर्ण करण्यासाठी भीती ही भावना निर्माण झाली. म्हणजे आपल्याला भीती वाटलीच नसते तर आपण आपलं अस्तित्व कुठेही फेकून दिलं असतं. जे माहिती नाही आहे, बघा, अननोन सिच्युएशन करण्याच्या आधी आपल्याला भीती वाटते की यार एवढं उंच इमारतीतून मी खाली डोकावून पाहू का, या दरीत खाली उतरत जाऊ का, अनोळख्या व्यक्तीशी सुद्धा बोलायची आपल्याला भीती वाटते. का, तर ह्या भावना ह्या चांगल्याच आहेत, आपलं अस्तित्व टिकवण्यासाठीच्या आहेत. आणि म्हणून लेखक म्हणतो की भावनांच्या मागे काहीतरी संदेश आहे. कळतंय? ह्या ज्या भावना, मुळात आपल्याला पहिल्यांदा कोणती भावना आहे हे ओळखायला यायला पाहिजे, आणि प्रत्येक भावनाच्या पाठीमागं काहीतरी संदेश आहे, तो सुद्धा वाचता यायला पाहिजे. आणि त्यांनी वेगवेगळे असं भावनांच्या पाठीमागं काय काय संदेश आहेत हे त्यांनी आपल्याला या पुस्तकात दिलेलं आहे. त्याच्यानंतर ही जर डायग्राम तुम्ही पाहिली तर प्लूटचिक मॉडेल, बघा परदेशात किती रिसर्च झालेला आहे,
दुःख, घृणा, राग, अपेक्षा, आनंद, स्वीकार, भीती, आश्चर्य, पश्चाताप, तिरस्कार, आक्रमकता, आशावाद, विश्वास, शरणागती, दरारा, नापसंती आणि या सगळ्या भावनांचं मिक्सर होऊन वेगवेगळ्या भावना तयार होतात. त्या सगळ्याचा अभ्यास झालेला आहे आणि अशा डायग्रॅमसुद्धा दिलेल्या आहेत. ही मेंदूची डायग्रॅम आहे की वैचारिक मेंदू तर होता, पण भावनिक मेंदू माणसाचा डेव्हलप झालेला आहे आणि म्हणून आपल्याला नुसतं वैचारिक शहाणपण उपयोगाचं नाही आहे, तर भावनिक शहाणपणसुद्धा खूप महत्त्वाचं आहे. याची जर अनुक्रमणिका पाहिली तर विषय प्रवेश आधी आहे, भावनांच्या भाषेची मशागत, की नक्की मला आता कोणती भावना येते हे आपल्याला कधी कधी बोलता येत नाही, त्याला लेबल देता येत नाही, तर तिथून सुरू होतं. आणि पालकत्वाच्या संदर्भात त्यांनी भावनिक सुजान पालकत्व असंही लिहिलेलं आहे. टीनेजरच्या विश्वात असा एक स्वतंत्र चॅप्टर लिहिलेला आहे आणि जग भावनांचं बुद्ध्यांकाच्या पलीकडचं अशी रचना याची केलेली आहे. पुस्तक खरंच पुन्हा पुन्हा वाचावं असं आहे. मी सुद्धा हे खूप वेळ घेतला पुस्तक वाचून ठेवून पुन्हा विचार करणं. मला आत्ता कोणत्या भावना आहेत, माझं कुठं कोणत्या भावनांना मी नीट ओळखलेलं नाही आहे किंवा भावनिक साक्षर आता मला व्हायचं आहे म्हणजे नक्की काय व्हायचं आहे. आणि हे छोटे छोटे प्रयोग आपल्याला कसे करता येईल, प्रयोग, खेळ असं सुद्धा या पुस्तकात दिलेलं आहे. लसीकरण नैराश्याविरुद्ध. तर लसीकरण हे आपल्याला माहिती आहे की लहान मुलांना करतो. कोरोनात आपण आता लसीकरण घेतलं. तर जोनास सॉल्क हा एक संशोधक आहे आणि त्याने ही टर्मिनॉलॉजी वापरलेली आहे की मानसिक लसीकरण. आणि आता ही लस म्हणजे कुठलं तरी इंजेक्शन किंवा औषध असं नाही आहे, तर आशावादी विचारशक्तींची लस आहे. आशावादी विचारशक्ती म्हणजे हे जीवन असंच आहे, स्ट्रगल आहे, सगळं आहे, तर आपण नेहमी नेहमी आशावादी राहिलं पाहिजे आणि स्वतःला हे लसीकरण करून घेतलं पाहिजे. तर खूप मी काही बोलत नाही, सांगण्यासारखं खूप आहे. मुळातून हे पुस्तक नक्की वाचा, वारंवार वाचा. धन्यवाद.